सातारा जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आज 20 ऑगस्ट 2025 आत्ता सकाळचे 11:30 वाजलेले आहेत। कराडच्या प्रीती संगमावर या ठिकाणी कृष्णा आणि कोयनेचं पाणी या ठिकाणी पोचलेलं आहे। खरं तर कराडच्या या परिसरामध्ये नेहमीच पावसाच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी येतं। मात्र विशेष यावेळी सांगता येईल ते म्हणजेच गेल्या 24 तासापासून पाऊस सुरू असल्यामुळं कोयना धरणाचे दरवाजे जे आहेत ते 13 फुटाने उचलून 93,000 क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग केला जातो आहे। तुम्ही जी ही दृश्य पाहताय ती आहेत कराडच्या प्रीती संगमावरील। म्हणजे आपण या ठिकाणी हे कराडचा प्रीती संगम हा परिसर बघत असाल आणि तुम्ही हा बोर्ड स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी आणि या ठिकाणी हे पोचलेलं पाणी म्हणजेच काय तर सातारा जिल्ह्यामध्ये आत्ता सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। सगळं महाबळेश्वर पाचगणी याचबरोबर कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये विशेषतः कराडमध्ये सुद्धा पाणी वाढायला ही सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी कृष्णामाई घाट जो आहे ही जे मुख्य कमान आहे या कमानीच्या या परिसरामध्ये पाणी आलेलं आहे। याचबरोबर हळूहळू हे पाणी वाढते। तुम्ही बघत असाल हे आणि समोर ही कृष्णामाई मंदिर, या कृष्णामाई मंदिरामध्ये या ठिकाणी पाणी आलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर आता सध्या परत आणखी एकदा पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आणि समोर बघता हे पाळणे वगैरे जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। म्हणजेच एकंदरीतच काय तर महापुराचा धोका हा पाटण, कराड आणि सांगलीसाठी घोंगावू लागला आहे काय असं एकंदरीत चित्र निर्माण होतं आहे। विकास भोसले, यशवंतनगरी, कराड।